नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? कवितास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहेत बेसन मसाले वडी. तर हा माझा व्हॉईसमध्ये पहिला व्हिडिओ आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण. मी एका कढईमध्ये कांदे घेतले. कांदे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदे चांगले भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. ते काढून झाल्यावर त्याच कढईमध्ये मी आता धने, खोबऱ्याचं किस हे भाजून घेते. ते भाजून झाल्यावर मिक्सी जारमध्ये लसूण व भाजलेले मसाले सगळे काढून घेते मी. व एक टमाटा कापलेला व जिरं, चटणी, चवीनुसार मसाला व हळद टाकून मसाला चांगला मी मिक्सी जारमध्ये दळून घेते. मग मसाला चांगला दळून झाल्यावर मी एका पातेल्यात तेल घेतलं. तेजपान मस्तपैकी तिथं तळून घेते. मसाला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा. मसाला चांगला भाजून झाल्यावर त्यात थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड झालं की जर मसाला थोडा शिजू द्यायचा, म्हणजे भाजीला तरी येते. परत अजून पाणी ॲड करायचं. मग भाजीला तरी आली की हे बघा पाणी ॲड केलं मी. ते चवीनुसार नमक टाकायचं. भाजीला अशी झणझणीत तरी आली. तिकडे भाजीला उकड येतो तोपर्यंत इकडे वडींचं बॅटर तयार करून घेऊ. इकडे मी बेसन पीठ घेतलं, थोडी चटणी, हळद, जिरं हे टाकून घेतलं मी, नमक. आता आपल्या वडींचं बॅटर तयार करून घेऊ आपण. बघा ह्या क्वांटिटीमध्ये मी बॅटर तयार केलं. आता बघा भाजीला पण उकड चांगला आला व तरी पण चांगली आलेली आहे. आता आपण या झाऱ्याच्या साहाय्याने मी सगळ्या बॅटरच्या वड्या झारून गेला आता. तर या बघा अशा पद्धतीने मी वड्या झारून घेते. सगळं बॅटर अशाच पद्धतीने झारून घ्यायचं व्यवस्थित, हळूहळू, घाई करायची नाही. अशा पद्धतीने झारून झाल्या की वड्या शिजू द्यायच्या. व्यवस्थित शिजल्या की भाजी मग मस्त अशी झणझणीत दिसते. हे बघा भाजी, वड्या पण शिजून झाल्या आहेत. भाजी पण किती छान तरी आलेली आहे. येतं आहे ना तोंडाला पाणी. तर चला आपण इकडे ताट बनवूया. तर ताटात मी मस्त भाकर, भात, कांदे, लोणचं, पापड व डिशमध्ये भाजी लावते आणि भातावर पण थोडीशी भाजी टाकते. कसा झाला ताट मग? माझा हा व्हॉईसमध्ये पहिला व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत परत भेटू आपण. बाय बाय.